पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। छान झाली। थँक्यू। तुम्हाला खूप आवडते ना कॉफी? अगं मी कॉलेजमध्ये असताना माझा एक मित्र होता, साऊथ इंडियन होता तो, जबरदस्त कॉफी बनवायचा। त्याच्यामुळे मला सवय लागली ही स्ट्रॉंग कॉफी। अधूनमधून कधी तलप येते मी पितो। आणि त्यात जमतेही तुम्हाला? नक्की। हो। पण तू जेव्हा बनवायला लागशील ना, तू माझ्यापेक्षा खूप छान बनवशील। नाही नाही, मला नाही जमणार तुमच्यासारखी। जमेल। काय झालं? काहीतरी आठवलं। तुम्ही कसं कौतुक करताय की तू खूप चांगला चहा करते म्हणून? माझे आबा पण खूप कौतुक करतात। म्हणजे आमच्याकडे पाहुणे येतात ना, तेव्हा पाहुण्यांना सांगतात की आमच्या आनंदीच्या हातचा चहा तर पिऊन बघा। असं जरा अवघडल्यासारखं होतं, दडपण येतं मला। मग त्या दडपणात ना काहीतरी गडबड होते। एकदा पाहुणे आले होते, असंच आबांनी खूप कौतुक केलं माझं, आणि दडपण आलं आणि त्या दडपणात साखर टाकायचंच विसरले मी। पाहुण्यांना चहा दिला, पाहुणे चहा प्यायले आणि माझ्याकडे बघत बसले, मग आबांकडे बघत बसले। मला दोघांनाही कळत नव्हतं की का बघतात आमच्याकडे। मग आबा चहा प्यायले, मग आबांना कळलं की चहा गंडलाय। म्हणून असं कौतुक केलं ना की नेमकी त्याच वेळी माझी फजिती होते। आलं लक्षात। मी चहा असंच पिते, म्हणजे असं प्यायलं नाही ना तर समाधान नाही होत बघ माझं। बघूया, मला पण तसं समाधान मिळतंय का ही कॉफी तशी पिऊन? नाही नाही, असं नाही। थांबा। अच्छा। आनंदी, मिशी आली आहे। शी? थांब। मी बघते। बबन? आनंदी, झोपला होता काय? नाही, म्हणजे हो। हो का नाही? अरे ते झोपच येत नव्हती मला। बरं झालं झोप आली नाही। अगं मला पाणी पाहिजे होतं। हे बघ कसं गडूळ येते पाणी। आपल्याकडे गावाकडे विहिरीत असतं ना तळाखाली, तसं ते पण लय भारी असतं पाणी याच्यापेक्षा। मग काय करायचं, तहानी लागली होती। आता बहिणीचा दरवाजा वाजवल्याशिवाय पर्याय नाही। मी तुला किती वेळा सांगते, माझ्या घरात ना 4 पाण्याच्या बाटल्या घेऊन जात जा, पण ऐकतच नाहीस तू। अगं तुझी दिवसभर एवढी धावपळ असते, त्यात माझी कामं। अरे पाण्याच्या 2 बाटल्या द्यायला असा कितीचा वेळ लागणार आहे मला? हे पाणी पिऊन तुझं पोट खराब होईल, केवढ्याला पडेल मग आपल्याला? आणि काय ह्या बाटलीतनं पाणी देऊ? हो,
नाही नाही, ती बाटली ठेव तुझ्याकडे. घरातल्या 2 बाटल्या आणते मी. येऊन बस. ये, बस बस. बबन. अरे वा साहेबानू, तुम्ही पण जागे आहेत का? हा, असं कॉफी पित होतो. एवढ्या रात्रीची कॉफी? काय अचानक तलब आली. तू पिणार? नको. अरे पी ना, तुला रात्रभर ड्युटी करायची ना, फ्रेश वाटेल. बरं तुम्ही सांगते जा ना. लगेच आणतो. हा, बस, हा. आलो. काय या मुंबईच्या माणसांची सवय, या एक झोपायचं सोडून कॉफी पितात. आज घर जरा वेगळा वाटतंय. घे. पिऊन बघ. आनंदीनं केले ना, चांगलीच असणार आहे. नाही, मी केली आहे. हं? हा, आता आनंदी जितका छान चहा बनवते तितकी छान कॉफी झाली की नाही मला माहित नाही. तू पी, सांग मला कशी झाली कॉफी ते. वाह साहेबानू, एक नंबर. आवडली? आवडली म्हणजे काय, आवडणारच. कसली भारी झाली हो. जेवणाचं पण येत काय, फक्त हे कॉफी, फक्त कॉफी. बबन, पाणी. हा, हे बरं केलं जा. आणि आनंदी, आज कॉफी मस्त करता, त्यांच्याकडे शिकून घे काहीतरी. हा, शिकते. बबन, रात्रीची तू ड्युटी करतोस, झोप नाही येत का रे तुला? रात्र रात्र भजन कीर्तन दशावतार या सगळ्यात जागायची सवय आहे मला. झोप कसली येते, आणि आलीच तर खालची कुत्री एवढी भुकतात ना, ती जागवतात मला. बरं, तुम्ही निवांत बोलत बसा, मी जाऊन झोपते. बबन. अगं थांब ना, तिघे मिळून गप्पा मारूया. थांब. मारा मारा गप्पा मारा तुम्ही. हा, का रे, काय झालं? थांब ना. थांबला असता मी, पण काय त्याचा काय आहे, ज्याची ड्युटी आहे तो वरती आहे, खाली कोणच नाही. खाली काम करायला लागतं ना, मला जायला पाहिजे. आनंदी चल, मी येतो. काय म्हणू, येतोय. नाही नाही, ती कॉफी तर पूर्ण पी. ए बबन, सावकाश. तोंड भाजलं का रे? येतो मी आनंदी, येतो. साहेबानू येतोय. हा, पाणी घे. बरं ऐक, मी काय म्हणते, हे खराब पाणी ना झाडांना टाक, ते नको पिऊ आता. हे चांगलं पाणी. होय होय हा? होय. हा, येतो. हा, माझी कॉफी थंड झाली असेल आता. हो, पण तू आता झोपायला चालली होतीस ना? ठीक आहे, मी करते गरम कॉफी. अरे नाही नाही, मी करणार. आनंदी थांब, कॉफी मीच बनवणार. थांब.
इतकी मस्ती करते ना चिंगी, शेवटी झोपल्या बाई दोघी. मी पण झोपते. अरे देवा देवा देवा. घर का असं अस्ताव्यस्त पडलंय? लाजून हसले दर माझं राघव गुणगुणतोय. असं काय घडलं एका रात्रीत एकदम गुणगुणायला लागला? रमा गेल्यानंतर पहिल्यांदा गुणगुणताना बघते त्याला. मी ओळखू. अगं आलीस? हो आले. थकली असशील ना खूप? सगळा थकवा गेला माझा. लगेच आराम कर. हो करते. अरे राहू दे, असू दे राघवा. ए राघवा, काय रे, काय घडलं रात्री? आ घराचा सगळा नकाशाच बदलून टाकलात तुम्ही. माझं देवदर्शन सफल झालं म्हणायचं. लाजून हसणे हा. आनंदी, अगं आनंदी, काय झालं? माझं पाकिट कुठे आहे? हे काय? अरे हे घ्या. रुमाल. रुमाल खिशात असेल, बघा बरं. होय, थँक्स. काही झालंय का? कुठे काय? काही नाही. नाही, अस्वस्थ वाटतंय तुम्ही. अगं ते काल तुला ज्या केस बद्दल सांगितलं ना मी, हा, त्या मर्डरच्या केस बद्दल. त्याचं आज त्याचा निकाल आहे म्हणून थोडंसं टेन्शन आलंय. हे पाय, माझं टेन्शन काय घ्यायचं? तुम्हीच जिंकणार, खात्री आहे मला. बरोबर आहे, खात्री मलाही आहे की निकाल आमच्याच बाजूने लागेल. पण कसं आहे, केस लढायची जशी सवय लागली ना, तसं निकालाच्या दिवशी टेन्शन घ्यायची पण सवय लागली. सवय मोडा ती आता. हे बघा, तुम्ही चांगली केस लढत असाल, तुम्हीच जिंकणार केस. थँक्यू. केस लढताना हाच कोट घालत असाल ना तुम्ही? हो. का? नाही. आनंदी,
काल तुम्ही केस कशी लढता हे सांगितलं ना मला. मग केस लढताना ह्या कोटात कसे दिसता हे बघायचं होतं. नाही म्हणजे मी कधी येणार कोर्टात तुमच्या म्हणून. पण त्यासाठी कोर्टात यायची काय गरज आहे? तर खाली खाली इथे हे बघ असं पकड. थोडं या अंतरावर पकड. हा कुठे हे पाय माझे किती छान दिसताय तुम्ही. हो खरंच. आमची तारू काकी म्हणते म्हणजे असं कोणी छान सजून आलं ना की ती म्हणते अगदी जंटलमॅन दिसताय. तसे दिसताय तुम्ही जंटलमॅन. ते लावा टाय. त्याला टाय नाही म्हणत, त्याला म्हणतात बँड. ॲडव्होकेट बँड. बँड. ठीक आहे बँड. हा पकड जरा. ही पद्धत असते. बँड लावायच लागतं. तुला सांगू फार अवघडल्यासारखं होतं. मी मदत करू? कर. नाही. कसली तयारी चालली आहे? मला कळतंय आनंदी तुझं काय चाललंय ते. काल रात्री मी आले नसते ना तर राघवच्या खांद्यावरती डोकंच ठेवलं असतंस तू. म्हणूनच आता मी सावध राहणार आहे. ठीक आहे मी करतो. आनंदी राघवला सांग की कॉलर नीट कर. अहो ते इथे नीट करा. कॉलर नाही करा तुम्हीच करा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची. काय आनंदी मस्त चाललंय तुझं. खांद्यावरती डोकं काय ठेवायचंय तुला. बटणं काय लावायचे. तुला काय वाटतं कोणी बघत नाहीये. मांजरालाही वाटतं आपण डोळे मिटून दूध पितोय तर आपल्याकडे कोणीच पाहत नाही. पण मी बघते. हे बघ कोर्टात हा मी असा दिसतो. चांगले दिसता. चल निघायला पाहिजे मला. अहो थांबा मी पण येते.